नक्कीच ह्या मुदखेड गावातले एक अतिशय गोड व्यक्तिमत्व सन्माननीय ज्ञानेश्वरजी इदे साहेब, या व्यक्तिमत्वाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण मित्र, क्रिकेटचा संघमालक कसा असावा तर ज्ञानेश्वर इदे सरांसारखा असावा. कारण ज्ञानेश्वर इदे सरांच्या माध्यमातून पाहिलं ना तर प्रत्येक खेळाडूवरती त्याच्याकडनं बक्षीस लागली जाते. प्रत्येक आपल्या गावाचा खेळाडू, आपल्या गावासाठी चांगले खेळी करणारा खेळाडू, त्याच्यासाठी प्रत्येक खेळीसाठी त्याची बक्षीस आणि प्राईज त्याच्याकडनं लावली जाते आणि ते प्राईज रोख रकमेमध्ये त्यांच्याकडनं दिली जाते. नक्कीच कौतुक आहे या संघ मालकाचा आणि संघ मालक मी नक्कीच कौतुक करेल ज्ञानेश्वरजी इदे सरांचा. मुदखेड संघाचा संघ मालक कसा असावा तर मित्रांनो, आपण ज्ञानेश्वर इदे साहेबांना या मुख्य मंचावरती पाहत आहात आणि त्या पाहत असताना प्रत्येक खेळाडूवरती त्याने बक्षीस लावलेली आहे आणि आतापर्यंत ती बक्षीस मिळवलेली सुद्धा आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीम असू द्या आणि बॅटिंग करणाऱ्या असू टीम, मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं विजय हा फलंदाज होता, त्याच्यासाठी सुद्धा 3 षटकारासाठी 100 रुपयाचं प्राईज लागलं होतं आणि ते 100 रुपयाचं प्राईज सुद्धा मिळवलं होतं टीम विजय या फलंदाजानं. नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वरजी इदे सर, आपण खूप मोलाचं सहकार्य करतात आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी. कारण पैशासाठी हा क्रिकेट खेळला जात नाही मित्रांनो, फक्त नावासाठी खेळला जातो आणि आपल्या गावासाठी खेळला जातं आणि त्या गावाचंच नाव उज्ज्वल करण्यासाठी आमचे ज्ञानेश्वर दादा इथे चांगल्या पद्धतीची कामगिरी करतात. धन्यवाद ज्ञानेश्वरजी इदे साहेब. चला मॅचला सुरुवात करायची. सेमीफायनल 1 ची मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. होता ते आपण मिळवलेलं आहे आणि ते आमच्याकडे जमा आहे, तर आपण चला घेऊन जा प्लीज. चला मॅचला सुरुवात करा. आता सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू. एका बाजूने साई सहारा पांजरे टीम, तर एका बाजूने टीम पाहायला मिळेल पोकळेवाडी म्हणजेच घाटगर संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला 2 बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये चला जायचं आहे. तर या स्पर्धेसाठी एक मोलाचं सहकार्य करणारी व्यक्ती, गोड व्यक्तिमत्व, सन्माननीय या यूट्यूबचे सौजन्य म्हणून ज्यांचे लाभले गेले ते सन्माननीय प्रफुल्लदादा वांगरे साहेब, आपणास विनंती आहे, आपण उपस्थित झालेला आहात, आपणास विनंती आहे, चला आपण मुख्य मंचावरती असं नसतं वा. अतिशय गोड व्यक्तिमत्व, एक चांगलं कार्य आपण केलेलं आहे या क्षेत्रासाठी, या चषकासाठी. तर सन्माननीय तेजस इथे उपस्थित झालेले आहेत, एक चांगला खेळाडू सन्माननीय एकनाथजी इदे सरांच्या माध्यमातून जे ज्ञानेश्वरजी इदे सरांच्या माध्यमातून 100 रुपये दिले गेले ते एकनाथजी इदे सरांच्या माध्यमातून दिले गेले तेजस या खेळाडूला. तर हौशीराम, चला आपण सुद्धा यायचं आहे, आपण सुद्धा खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आपल्याला सुद्धा 100 रुपयाचं प्राईज सन्माननीय ज्ञानेश्वरजी इदे सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं, तर ते सुद्धा तेजसकडे दिले जातात. तेजस आपण हौशीरामकडे पोहोचवायचे, तर धन्यवाद. खूप खूप मोलाचं सहकार्य आपण ज्ञानेश्वरजी इदे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर त्यांचे पाठी रक्के म्हणून एकनाथजी इदे सर यांच्या शुभाचे ते पैसे दिले गेलेत, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करूयात. त्यानंतर प्रफुल्लदादा, आपणास विनंती आहे की चला आपण मुख्य मंचावरती असं नसतं वा. आजच्या दिवसामध्ये यूट्यूबची सेवा आपल्याकडनं मिळालेली आहे आणि ती यूट्यूबची सेवा देत असताना आपण खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण या मुख्य मंचावरती असं नसतं वा. त्यानंतर मयूरदादा व्यवहारे साहेब, आपणास सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा त्याला मुख्य मंचावरती असं नसतं व्हायचं आहे. एक अतिशय गोड व्यक्तिमत्व आणि एक चांगल्या क्रिकेटवरती असलेला प्रेम आणि त्या क्रिकेट पंच ओव्हर किती आहे ते आम्हाला कळवायचे आहेत पहिलं प्लीज. 4 ओव्हरचे आहे का 5 ओव्हरची? 4 ओव्हरची ना, ओके 4 ओव्हरचा सामना आहे. तर या 4 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, पुन्हा एकदा पाहायला मिळते भाऊ आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवरती अक्षय, पहिला चेंडू फुलटा चेंडू आहे, फटका बसलाय हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक आले, चेंडूवरती 2-2 क्षेत्राचे कॉलिंग चुकलं आणि दुसऱ्या अटेम्पला चेंडू मात्र झेल टिपायचा होता, परंतु पंचाने ती दादा पेटाळलेली आहे. चेंडूवरती नियंत्रण सुटलेलं पाहायला मिळालं. हा चेंडू नक्कीच, चला डिसिजन आम्हाला कळवायचा आहे. स्पेअर चेंडू आहे का? ओके चालेल. या चेंडूवरती 2 धावा त्यांना पाहायला मिळतील. सॉरी, एकच सिंगल आलेली आहे, एकच सिंगल घेतली आहे आणि एकच सिंगल. संघाचं अकाउंट खोलताना पाहिलं तर थोडासा पंच सांगता की चेंडू डीप होताना पाहायला मिळत होता, त्याच अनुषंगाने हा चेंडू बिमर घोषित केला नाही, त्यासाठी मात्र एकच सिंगल मिळेल.
तर पुन्हा एकदा गोलंदाज लखनच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवरती फलंदाज भाऊ इथे मात्र फाईनला खेळला. शतरक्षक तिथे आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. चेंडू अडवलाय. फेकी झाला तोपर्यंत फिल्डिंग चांगली. चेंडूपैकी चांगली राहिली. बॅकअपही चांगला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळते. टीम पोकलेवाडी संघाकडनं या गावासाठी या नावासाठी आज मात्र आपली होम ग्राउंडची टीम मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये पाहायला मिळते. सेमीफायनल 1ची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे चेंडू खेळला जातो. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट झोन मध्ये. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. बाउंड्रीच्या बाहेर या चेंडूवरती मिळतील मात्र 4 धावा आणि 4 धावांनी फलक सजलं जाईल. त्या फलकावरती आपण पाहू शकाल 5 धावा. सन्माननीय प्रफुल्लदादा बांगर साहेब या मुख्यमंचावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मनापासून आभार व्यक्त आपण करूया. ही स्पर्धा आपण ऑनलाईन वरती पाहत आहात ना, ते सौजन्य म्हणून आज आपल्याला जोडले गेले. सन्माननीय प्रफुल्लदादा बांगर साहेब या संध्याकाळच्या सत्रामध्ये क्रिकेटच्या निमित्तानं आणि या गावावरती असलेला प्रेम दाखवण्यासाठी आज स्वतः इथे उपस्थित झाले. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ काढून यशस्कामध्ये आलात. तुमचं मनापासून सहर्षे स्वागत. तर या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळतील 4 धावा आणि या 4 धावेने फलक सजलं जाईल. त्या फलकावरती आपण पाहू शकता सध्याच्याकडे मिळतील 4 धावा आणि या 4 धावेने धावसंख्या फलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. एकूण टोटल 9 धावा. नक्कीच प्रफुल्लदादा यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य त्यांचं राहिलं. आजच्या दिवसामध्ये शेवटचा अंतिम दिवस आहे आणि फायनलचा दिवस. आणि या फायनलच्या दिवसामध्ये प्रफुल्लदादा बांगर साहेब या मुख्यमंचावरती उपस्थित झालेली यूट्यूबची सेवा त्यांच्याकडनं आज मिळालेली आहे. आज शेवटच्या दिवसामध्ये फायनलच्या दिवसामध्ये आणि त्या सेवेचा जे कर्तृत्व आपल्याला पाहायला मिळालं. तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय बिघडलंय काय आपण पाहत आहोत. इथे विकेट मिळाली. फलंदाज बाद झालाय. भाऊराव उघडे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. पहिला विकेट साई सहारा पांजरे संघाचा फलंदाज भाऊ उघडे बॅक टू पवेलियन. आजचा दिवस एक मोलाचा ताटाचा आनंदाचा दिवस आहे. त्या आनंदाच्या दिवसामध्ये सन्माननीय आपण पाहू शकाल प्रफुल्लदादा बांगर साहेब या मुख्यमंचावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या समावेत जर पाहायला गेलं तर आमच्या या आदिवासींवरती असलेला प्रेम समाजसेवक सन्माननीय सखारामजी गांगर साहेब उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर एकनाथजी इदे साहेब उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून आभार व्यक्त आपण या स्पर्धेच्या वतीनं करूयात. त्यानंतर ज्ञानेश्वरजी इदे साहेब आहेत. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. स्कोररच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर चंदू उघडे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करू. त्यानंतर यूट्यूबची सेवा देणारे सर्व जे एडिटर आहेत ऑडिटर आहेत आणि कॅमेरामॅन आहेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करूयात. आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. मॅच पहिली ओव्हर समाप्त होताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या फलकावरती 1 विकेट 9 धावा. समावेश आपल्याला अतिशय गोडगोड व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी लाभलेलं पाहायला मिळतं. सन्माननीय आनंदा संगबोर साहेब या मुख्यमंचावरती उपस्थित आहेत. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य चिचोंडी या गावातली गोड व्यक्तिमत्व आहे. त्यांचे मनापासून आभार व्यक्त आपण या स्पर्धेच्या वतीनं करूयात. तर पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक मात्र बनतील प्रेक्षक. चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. अक्षयच्या बॅटमधून येतोय एक ताकदीचा पहार षटकार. मध्ये साहेब पोलीस पाटील चिचोंडी गावातली गोड व्यक्तिमत्व अंकुशजी मध्ये साहेब या मुख्यमंचावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करूया. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ काढून आपण मैदानाच्या आतमध्ये या चेस्कावरती आला. तुमचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. त्यानंतर मनोहरजी मध्ये साहेब उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करूया. त्यानंतर ऋतिक कातवार साहेब मुदखेड गावातले गोड व्यक्तिमत्व त्यांचे मनापासून आभार व्यक्त आपण करूया. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण या चषकाला भेट दिली आणि या टुर्नामेंटमध्ये आपण उपस्थित झाला. तुमचं मनापासून आभार आणि गोड गोड कौतुक मी करतोय.
तर जाऊया आपण आता मैदानाकडे बॅक टू बॅक. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत फलंदाज अक्षयनं. दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. एका बाजूने मोठे बंधू तर एका बाजूने छोटे बंधू. मागच्या मॅचचा हिरो ठरला गेला होता विजय आणि आता मात्र अक्षय सुद्धा चांगली खेळी करताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती ठोकलेत 2 षटकार. गोलंदाज पांडुरंगच्या गोलंदाजीवरती आपल्या आकर्षण मात्र पूर्णपणे शॉर्ट पुलचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. या चेंडूवरती मात्र ठोकलाय पुन्हा अक्षयनं. बॅक टू बॅक तिसरा षटकार. नक्कीच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे अक्षयकडनं. अक्षयने मात्र बॅक टू बॅक 3 षटकार ठोकलेत गोलंदाज पांडुरंग वरती. बस गडी मात्र ना मटा गडीने फटका सांगतो ना योग दिला का बॉल रेकत पळवतो बार बाउंड्रीच्या बाहेर. नको सांगू गड्या फार बेकार केला काम. 4 षटकार बॅक टू बॅक. जर षटकार मारला तर सन्माननीय प्रफुल्ल दादा याच्याकडनं 500 रुपयाचं प्राइज आहे आणि झेल टिकण्याची संधी. असा वय आता बाबा बाहेर बुहू तू आहे दणक दिलं तर त्याला रागाला दगड्या फक्त माझा बॉल तर येऊ दे मग तुझं दाई तू काय काम आहे द्या वय बाबा आता. नक्कीच ते मिळवण्याचा प्रयत्न त्याने केला परंतु फटका फसला आणि शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. त्याने सुंदर झेल टिपला. पहिला गडी सॉरी दुसरा गडी बाद झाला. टीम साई सहारा पांजरे संघाचा फलंदाज अक्षय आता न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कैलास पुण्याचा फटका चांगला आहे. शतरक्षक लॉंगॉन वरती चेंडूवरती आले. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का? चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकदा कंप्लीट. दुसरी धावीचा प्रयत्न होईल का? नाही एक सिंगल आणि दुसरी धावीचा कॉल झाला आहे. चेंडू पैकी होता पाय रद्द पाहायला मिळाला तर 2 धावा. इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो लक्ष बघा. दोघांचं कॉलिंग बघा आणि कॉलिंग एकमेकाचं जर चांगलं राहिलं ना तर क्रिकेटमध्ये केव्हाही काही घडू शकतोय आणि तेच मैदानाच्या मध्ये घडलंय. एक छोट्या स्वरूपामध्ये धाव पाहायला मिळाली. जिथे धाव नव्हती तिथे चोरून धाव घेतले आणि या चेंडूवरती 2 धावा प्राप्त झाल्या आणि या 2 धावांचा फलक सजलं गेलं धाव फलकावरती आपण पाहू शकाल. सध्याच्या घडीला आपण पाहिली तर 35 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. ओव्हर समाप्त झाली. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 35 लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये तब्बल 26 धावा आल्यात. 26 धावा. विकेट नक्कीच मिळवली आहे परंतु धावाही खूप मोठ्या दिल्यात. तर आता पुन्हा एकदा अक्षयचे छोटे बंधू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. विजय या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले होते आणि आता या मॅच मध्ये अक्षयने 4 बॉल मध्ये 4 षटकार ठोकलेत. तर आता इथून पुढे बघूया कशा प्रकारे कामगिरी त्यांची होताना पाहायला मिळते आहे. चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी. आपल्या होम ग्राउंडवरती आपण खेळत आहात. मागच्या मॅच मध्ये 94 धावा टार्गेट होता आणि 94 धावा साई सहारा पांजरे टीमनं चेस केल्या होत्या. म्हणजे हा इतिहास आहे मित्रांनो. कळसुबाईचा डोंगर आपण समोर पाहता तेवढी मोठं डोंगरा एवढी मोठी धावसंख्या चेस करताना काय फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा 30 फलंदाजी आता इथे रनआउटची संधी आणि संधीच झालं सोनं. फलंदाज बाद. फलंदाजाला परतावं लागेल. कैलास बॅक टू पवेलियन. मध्ये दावजी येताना पाहायला मिळतात. दावजी मागच्या मॅचचा हिरो ठरला गेला होता कारण त्यांनी पळून पळून का होईना परंतु धावा आपल्या संघासाठी बनवल्या होत्या. अतिशय सुंदर खेळी केली होती. पुन्हा त्या फटका हवेमध्ये बराच वेळ शतरक्षक चेंडूखाली जोडले जातील का परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. मिड विकेट ड्रॉप च्या मधून निघून गेला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. कडक षटकार. पुन्हा एकदा
विजय ओहो इथे मात्र पुन्हा एकदा बडे मिया छोटे मिया शुभान आला चांगली फलंदाजी आणि या चेंडूवरती सुद्धा साधारणपणे फलंदाज नाराज झालाय परंतु तिथे चौकार आहे की नाही ते आम्हाला कळवायचा प्रेक्षक वर्ग नाही म्हणजे 2च धावा येतील या 2 धावा येतील आणि या 2 धावेने धावसंख्या धावफुलकावरती पुढे सरकली जाईल धावसंख्या धावफुलकावरती आपण पाहू शकाल 44 तिसरी ओव्हर अजूनही प्रगतीपथावर आहे मित्रांनो 4 षटकांचा सामना आहे 4 षटकांच्या सामन्यामध्ये किती मोठा टार्गेट ठेवला जाईल टीम साईसारा पांजरे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा छोटे मिया शुभान आल्ला फलंदाज विजय बॅक टू पॅवेलियन लॉंग ऑफला लॉंग ऑनला सुंदर झेल आणि फलंदाजाचा संपलाय केला विजयला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर मॅच मध्ये जर पाहिलं तर दावजी आणि शिवाच होता शेवटची ओव्हर खेळण्यासाठी साधारणपणे 6 बॉलमध्ये 23 धावेची गरज असताना त्या 23 धावा मात्र 6 बॉलमध्ये चेज करताना पाहायला मिळाली होती ही जोडी ती जोडी आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या ओव्हर चौथ्या ओव्हरमधले अजून काही चेंडू शिल्लक आहेत एका बाजूने दावजी तर एका बाजूने शिवा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पांडुरंग 2 तिथे चेंडू मात्र पॉईंटला ढकललाय पॉईंटला 1700 काही तळम्यांमध्ये चेंडू अडवला जाईल फेकी होईपर्यंत एक सिंगल घेतले आणि एका सिंगलवरती समाधान या एक धावेने धावफलक सजलं जाईल धावफलकावरती आपण पाहू शकाल सध्या तरी 45 धावा अजून या चौथ्या ओव्हरमधले काही चेंडू शिल्लक आहेत गोलंदाज पांडुरंग 2 च्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकवरती दावजी आपल्याला पाहायला मिळत आहेत फाईनला खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही चेंडू स्वतःच्या शरीरावरती आदळतोय आणि हा चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळेल निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी साधारणपणे चौथी ओव्हर सुद्धा इथे संपुष्टात येताना पाहायला मिळते 4 ओव्हरचा खेळ 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपत असताना धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 45 4 गडी बाद 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत साधारणपणे चांगला खेळ दाखवण्याकरता सध्याच्या स्थितीला 15च्या सरासरीने धावसंख्या जमवले टीम साई सहारा पांजरे संघ आणि 15ची सरासरी राखताना धावसंख्या धावफलकावरती 45 लागले आणि अजूनही जर या शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या तर 60 धावा लागतील धावफलकावरती आणि 60 धाव्यांचा टार्गेट 4 ओव्हरमध्ये चेज करणं थोडंसं कठीणच राहील खूप खूप धन्यवाद साहेबा खूप मोलाचं सहकार्य आपण करतायत या चषकासाठी या मैदानासाठी या मॅचसाठी तुमचं सर्वांचं मी पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये करतोय सहर्ष स्वागत मयूरदादा व्यवहारे साहेब या मुख्यमंचावरती उपस्थित आहे त्यांचे आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात त्यानंतर प्रफुल्लदादा बांगर साहेब यूट्यूबची सेवा देणारे आजच्या दिवसामध्ये त्यांचेही मनापासून आभार व्यक्त आपण करू पुन्हा एकदा अनंता संगबोर साहेब आहेत त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करूयात ग्रुप ग्रामपंचायत सदस्य चिचोंडी या गावातले गोड व्यक्तिमत्व आनंदा शुभम सगबोर साहेब यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो त्यानंतर अंकुशजी मध्ये साहेब चिचोंडी गावातले पोलीस पाटील साहेब त्यांचेही मनापासून आभार आपण व्यक्त करूया स्पर्धेच्या वतीनं तर पुन्हा एकदा इथे मात्र सोप्पा झेल होता तो झेल मात्र इथे कॅरी करू शकले नाही चेंडू निघून गेलाय पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेनं या चेंडूवरती मिळतील पुन्हा एकदा 4 धावा आणि या 4 धावेने तो फलक
त्यावेळेचा प्रयत्न इथे कॉलिंग चांगलं राहिला चेंडू पैकी सुंदर रनआउटची विकेट फलंदाज बाद पूर्ण विकेट +1 आणि या चेंडूवरती एक धाव आणि या एक धावने धावसंख्या धाव फलकावरती 55 जिंकण्यासाठी 24 बॉल 56 धावेंची गरज टार्गेट एक सन्मानजनक आज ही स्पर्धा तब्बल युट्यूबच्या माध्यमातून कव्हर केली जाते सन्माननीय प्रफुल्लदादा बांगर साहेब यांच्या माध्यमातून युट्यूबची सेवा मिळाली आजच्या दिवसामध्ये आणि ती युट्यूबची सेवा देत असताना मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळते सर्व कर्णधारांना विनंती आहे इथून पुढे नेटवर्क गेलेला आहे त्या नेटवर्क नसताना आपल्याला युट्यूबची सेवा आपल्याला कॅमेरा चालू आहे म्हणजे रेकॉर्डिंग होईल परंतु मॅच लाईव्ह दिसणार नाही ही महत्त्वाची भूमिका सर्व कर्णधारांनी याची नोंद घ्या आणि सर्वांनी सहकार्य करा आज आयोजकांना मॅच लाईव्ह आहे आपण रात्रीच्या मॅच बघू शकतायत परंतु सध्या बघणार नाही सध्या लाईव्ह दिसणार आहे रेंज आली तर नक्कीच आपण ती दाखवली जाईल परंतु जोपर्यंत रेंज गेलेली आहे तोपर्यंत आपण दाखवू शकणार नाही म्हणजे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होईल परंतु तो लाईव्ह दिसणार नाही ही दक्षता घ्या प्लीज तर 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 4 ओव्हरचा खेळ संपत असताना धावसंख्या धावफलकावरती 55 लागल्या आणि टार्गेट आता इथून पुढे बनवायच्या 56 धावेंचा टीम घाटगर पोकळेवाडी संघाला तर बघूया ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि लखन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते घाटगर संघाकडनं तर गोलंदाजाला एक सुवर्ण संधी आलेली आहे सन्माननीय प्रफुल्लदादा बांगर सरांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती जर अक्षयनं विकेट घेतली आहे तर 500 रुपयाचा इनाम आहे सन्माननीय प्रफुल्लदादा बांगर सरांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली तर ते 500 रुपये आपल्याला लागू होतील खूप खूप धन्यवाद प्रफुल्लदादा आपण खूप मोलाचं सहकार्य या चिशकाला करतात या पांजरे गावाला करतायत साई सहारा पांजरे टीमच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्य सन्माननीय प्रफुल्लदादा यांच्याकडनं पाहायला मिळालेलं आहे त्यांचे आपण करूया पुन्हा शब्द सुमनाने सहर्षे स्वागत खूप खूप धन्यवाद दादा आपण खूप मोलाचं सहकार्य करतायत या विभागासाठी तुमचं मनापासून मी गोड कौतुक करतोय तर बघूया अक्षय चेंडू घेऊन झाला पहिला चेंडू एक मोलाचा चेंडू आहे या चेंडूवरती विकेट आली तर 500 रुपये आणि फटका मात्र मोठा आहे तिथे क्षेत्रक्षक बनतील प्रेक्षक चेंडू निघून जाईल लॉंग ऑफच्या डोकावरनं लखनने ठोकलाय पहिल्या चेंडूवरती ब्रँडेड षटकार चेंडूवरती मात्र ठोकलाय षटकार गोलंदाज अक्षयवरती तुटून पडलाय फलंदाज लखन आणि लखनने मात्र पहिल्या चेंडूवरती एक मोठा प्रहार ब्लास्ट केला आणि चेंडूला फेकून दिलाय बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी आता उरलेले 5 बॉल बघूया अक्षय कशा रीतीने हाताळले जातील 55 धावा ठेवल्या 56 धावांचा टार्गेट आहे पहिला चेंडू मात्र पुन्हा एकदा चांगला फटका केला क्षेत्रक्षक तिथे आहे चेंडूवरती मिड विकेट झोन काऊ कॉर्नर मधून चेंडूवरती आले चेंडू अडवला फेकी झाला दुसरी धावेचा कॉल आणि दुसरी ही धावी ते कंप्लीट होताना पाहायला मिळेल या चेंडूवरती सुद्धा मिळतील 2 धावा लखन या फलंदाजाला आणि संघाच्या जोडल्या गेल्या एकूण टोटल 8 धावा चांगली फलंदाजी पाहायला मिळते लखनकडनं मॅच छोटे खेळाडू आहेत परंतु त्याच्याकडे खेळ जर पाहिला ना तर अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो पोकलेवाडी घाटगर संघाकडनं
पुण्याचा प्रॉपर कनेक्शन आहे हवेमध्ये चेंडू बराच वेळ क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले जातील का चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का बघता बघता दुसरी धावेचा कॉल झाला दुसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट चेंडू फेकी होईपर्यंत या चेंडूवरती 2 धावा आल्या 3 चेंडूचा खेळ संपला आणि 3 चेंडूचा खेळ संपत असताना धावसंख्या धावफलकावरती 10 जोडल्या गेल्यात 56 धाबींचा टार्गेट आहे मित्रांनो अजूनही बनवायचे आहेत 46 धावा पुन्हा एकदा अक्षय चेंडू घेऊन झाला आपट्याकर चेंडू मात्र प्रॉपर कनेक्शन चेंडूवरती क्षेत्ररक्षक आले कव्हर मधून कव्हरला क्षेत्ररक्षक आले चेंडू अडवला फेकी झाला तोपर्यंत तेजीमध्ये एक धाव पाहायला मिळते आणि या एक धावेने फलक सजलं जाईल धावफलकावरती 11 चांगली फाईट पाहायला मिळते चांगलं काटेकी टक्कर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल जो संघ जिंकणार आहे ना मित्रांनो तो थेट पाण्याचा सामना खेळणार आहे परंतु जिंकेल कोण हारेल कोण आलेली वेळच आपल्याला सांगणार आहे आकाश आणि लखनची जोडी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करते परंतु गोलंदाजी सुद्धा तितकीच महत्वाची आहे अक्षयच्याकडनं पाहायला मिळते अक्षय सुद्धा चांगला प्रयत्न करतोय आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी फटका प्रॉपर कनेक्शन हवाई सफर खूपच लांब चेंडूला मात्र फेकून दिलाय जर आईएसपीएलचा नियम आपण पाहिला असेल तर खूप गेल्यानंतर नवा सुद्धा मिळतो परंतु आपल्याकडे तो नियम नाहीये तो नवा लागू होणार नाही परंतु 6 धावा या नक्कीच मिळतील षटकार पाहायला मिळते साधारणपणे या 5व्या चेंडूवरती एक मोठा प्रहार पाहायला मिळतो आकाशा बॅट मध्ये आकाशाला गवसणी घालणारा फलंदाज आपण पाहिला आकाश आणि आकाशातून हा चेंडू फेकून दिलाय बाउंड्रीच्या बाहेर 6 धावेसाठी षटकारासाठी आणि षटकाराने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली धावसंख्या 17च्या घरामध्ये पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करणारा थोडा फलंदाज चेंडूवरती आपल्या फलंदाजीवरती नाराज झालेले पाहायला मिळाले कारण चेंडू स्लॉटमध्ये होता आणि प्राकिंग प्लॉटमध्ये पाठवायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही चेंडू सरळ आता विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि पहिली ओव्हर समाप्त झाली आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17 कोणत्या संघाला बसतोय खतरा ती आलेली वेळच आपल्याला सांगणार आहे मित्रांनो आता उरलेले 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमधून अजूनही बनवायचं साधारणपणे जर पाहिलं तर एक मोठा टार्गेट आहे एक सुवर्ण संधी आलेली आहे सन्मान्य प्रफुल्लदादा बांगर सरांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात सलग 3 षटकार जर ठोकले तर 501 रुपयाचं इनाम आहे सन्मान्य प्रफुल्लदादा करणं या चेंडूवरती चांगला फटका खेळला क्षेत्ररक्षक काही चेंडू अडवला फेकीला एक सिंगल मिळाली दुसरी धावेचा कॉल आणि दुसरीही धावी ते कंप्लीट होताना पाहायला मिळते या 2 धावा इथं पाहायला मिळतील आणि या 2 धावीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली जाईल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 19 धावा 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत चांगली खेळी करावी लागेल गोलंदाजीवर कर गोलंदाज बाहूजी उघडे बाहुराव उघडे याच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहिलं तर स्ट्राईकवरती फलंदाज लखन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथं स्टेप अपचा फटका सुंदर फटका उत्तापा स्टाईलने केलेला फटका लखनच्या बॅटमध्ये येतोय A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार साधारणपणे पाहिलं तर पोकळेवाडी संघाचे फलंदाज छोटे आहेत परंतु फटके त्याच्याकडनं मोठे येताना पाहायला मिळत आहेत मात्र विचार भाग पाडणं करले याच्यामध्ये साई सहारा पांजरे टीमला कारण लखन आणि आकाश मात्र चांगली फलंदाजी करतोय लखनने सुद्धा या चेंडूवरती ठोकलाय षटकार आणि षटकाराने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 25 लागल्यात आणि 25 जो समीकरण आपण पाहतात 55 धावींचा आहे तो 55 धावींचा टार्गेट सॉरी 56 धावींचा टार्गेट चेज करण्यासाठी मात्र पहिल्यापासून सुरुवात केली आहे पहिल्या ओव्हरपासून सुरुवात केली आहे आकाश आणि लखननं गोलंदाजी बाहूच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय आता तिसरा चेंडू बघूया कशा प्रकारे हाताळला जाईल गोलंदाज बाहूरावजी उघडेकर असं या गोलंदाजाकडनं तर स्ट्राईकवरती लखन आहेत एक छोटा खेळाडू पुण्यात उत्ताप स्टाईल खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू केला तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते एक धाव कंप्लीट दुसरी धावेचा प्रयत्न झाला आणि दुसरीही धावी ते सहजरित्या कंप्लीट दोन्ही फलंदाज
रनिंग बिटवीन द विकेट जर पाहिलं तर खूप तेजीमध्ये पाहायला मिळते आणि हा चेंडू नक्कीच 2 धावांमध्ये रूपांतर पाहायला मिळालं आणि 2 धावांची संख्या फुलकावरती 27 आपल्याला पाहायला मिळते विदाउट लॉस 27 धावा. भाऊ पुन्हा चेंडू घेऊन जा स्ट्राईकवरती लखन आहेत. इथे मात्र जर पाहायला गेलं थोडंसं नियंत्रण सुटलेलं पाहायला मिळालं होतं, परंतु चेंडू मात्र मिडल स्टंप कव्हर करताना पाहायला मिळाला. म्हणजे स्टंपवरनं चेंडू गेलेला आहे असे पंच सांगतात. म्हणजे चेंडू स्पेअर येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सध्या गोलंदाजी करणारा गोलंदाज भाऊ इथे मात्र पहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथा चेंडू डॉट आलाय. 5वा चेंडू पुन्हा हवेमध्ये आता मात्र फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याचं नियंत्रण आहे चांगला, परंतु झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल टिपायचा होता परंतु त्याने उडवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू मात्र निघून गेला. त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा. जे आपल्याला पाहायला ते लखनकडनं एक छोटा खिलाडू आहे पण त्याच्याकडे फटकेबाजी जर पाहिली ना तर अतिशय सुंदर. पंचांकडे दाद मात्र पंचाने दाद स्वीकारलेले आहे. चेंडू मात्र वाईट गोष्ट होता. पुन्हा एकदा फटका चांगला खेळलेला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. चेंडू अडवलाय, फिकी झालाय तोपर्यंत ओपनिंगची जोडी अजूनही मैदानात आहे मित्रांनो. खूप चांगली सुरुवात केली आहे टीम पोकळेवाडी घाटगर संघानं आणि या चेंडूवरती एक सिंगल आली. एका सिंगल धावेने फलक सजलं गेलं. त्या फलकावरती आपण पाहू शकाल 43. साधारणपणे जर पाहिलं तर 17 धाव्यांची गरज होती. अजूनही उर्वरित 18 धाव्यांची गरज होती 12 बॉलमध्ये. 13 धाव्यांची गरज आहे. ओहो इथे प्रॉपर कनेक्शन. क्षेत्ररक्षक आता बनतील प्रेक्षक. चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. गडी बारीक पण फटका सांगतो काय सांगतो कालच गडी पण फटका. फटकेबाजी लखनने केली आहे. ओहो इथे फुलटॉस चेंडू होता. पंचांकडे दाद मात्र पंचाने दाद स्वीकारलेले आहे. चेंडू नो घोषित झालाय. बिमर चेंडू घोषित होताना पाहायला तर फ्रीची चान्स आता फलंदाजाला आपल्याला पाहायला मिळते आहे. इथे धावा फलकावरती जोडल्या गेल्या 50 जिंकण्यासाठी आता फक्त 6 धाब्यांची गरज आहे.
आता पूर्णपणे मॅचचं चित्र बदललेलं पाहायला मिळतं. सध्याच्या घडीला मात्र साही सहारा पांढरे संघ हारच्या परिचयामध्ये तिथे जोडताना पाहायला मिळतोय. साधारणपणे तिसरी ओव्हर अजूनही प्रगतीपथावर आहे. गोलंदाज विजयकडनं गोलंदाजी केली जाते. लखन आणि आकाशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पोकलेवाडी घाटगर संघ चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आकाशकडनं पाहायला मिळाली आणि लखनकडनं सुद्धा पाहायला मिळते. पटका मात्र नक्कीच चांगला खेळण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा, परंतु बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन नव्हतं. चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला आणि हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. धावसंख्या जागी संपलेली पाहायला मिळते 50च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी अजून 6 धावींची गरज आहे. काही चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधले. विथ प्रॉपर कनेक्शन पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. क्षेत्रक्षक आता बनतील प्रेक्षक. विजयी फटका, एक चांगली फटकाबाजी पाहायला मिळते. या चेंडूवरती मात्र विजय घोषित झाले. टीम पोकलेवाडी संघ, अभिनंदन पोकलेवाडी संघ. ज्या 56 धावींचा टार्गेट होता 4 ओव्हरचा आणि तो 3च ओव्हरमध्ये मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळाली टीम पोकलेवाडी घाट